वेलकम बॅक टू साई कोचिंग क्लासेस. मुलांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 7 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी यामधील PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2019 ते 2025 पर्यंत झालेल्या सर्व एक्झाम मधील. आणि मी तुम्हाला आज 1 मार्क MCQ जे आहेत पूर्णपणे PYQ जे आहेत मी समजून सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या 1 मार्क्स PYQ च्या क्वेश्चनला. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 1 मार्कचा. क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय इथे, व्हिनेगार कंटेंट डायटॅश ऍसिड. व्हिनेगार मध्ये कोणतं ऍसिड असतं? आता बघा, व्हिनेगार मध्ये ऍसिटिक ऍसिड असते ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, पण बाकीचे आन्सर का नाही हे पण आपल्याला समजून घ्यायचंय. आता बघा, दुसरं कोणतं आहे? लॅक्टिक ऍसिड. आता लॅक्टिक ऍसिड कुठे असतं? कर्ड मध्ये. कर्डला काय म्हणतो आपण? दही असं म्हणतो. दह्यामध्ये काय असतं? लॅक्टिक ऍसिड असतं. त्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता हे हायड्रोक्लोरिक ऍसिड हार्मफुल पण आहे. कसं आहे? हार्मफुल पण आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर हे टार्टरिक ऍसिड आहे, कशामध्ये असतं? चिंचेमध्ये असतं. चिंच तुम्हाला माहिती आहे, आंबट चिंच जी असते पण त्याच्यामध्ये काय असतं? टार्टरिक ऍसिड वगैरे असतं. आता मला सांगा, व्हिनेगार मध्ये ना की पूर्णपणे लॅक्टिक ऍसिड राहणार आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड राहणार आहे आणि टार्टरिक ऍसिड राहणार आहे. पण व्हिनेगार मध्ये काय असतं? ऍसिटिक ऍसिड असतं. आणि मुलांनो, हा क्वेश्चन जवळपास 2 ते 3 वेळा रिपीट केलेला आहे वेगळ्या कारणाने. म्हणजे हा क्वेश्चन मॉडिफाय करून ऍसिटिक ऍसिडचा क्वेश्चन जो आहे 2-3 वेळा मॉडिफाय केला. तुम्ही पुढे बघाल, ऍसिटिक ऍसिड वरती आपले भरपूर सारे क्वेश्चन येतात. ऍसिटिक ऍसिड कशाचं बनलेलं आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे? आता CH3COH हा त्याचा फॉर्म्युला आहे. किती पर्सेंट ऍसिटिक ऍसिड असतं पूर्णपणे व्हिनेगार मध्ये? तर असतं 4% ऍसिड. आता तुम्हाला पार्ट फर्स्ट मध्ये तुम्हाला 3% दिले व्हिनेगारचं आणि पार्ट 4 मध्ये 4% दिले. त्यामुळे ते व्यवस्थित बघून घ्यायचं आपल्याला शोधून. 4% सांगितलं आहे की 3% सांगितलं आहे. चला दुसरा क्वेश्चन बघूया. बघा, पुढचा क्वेश्चन आपला 2 नंबरचा. क्वेश्चन मध्ये काय म्हटलं इथं, लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस अस टू बिव्हरेज. आता लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस काय आहे? मायक्रोब्स आहे. आता हा मायक्रोब्स पूर्णपणे कॉफी बनवण्यासाठी आपला काय होतो? उपयोगात येतो. आता हेच ते आन्सर काय आहे? आता बघा, आपल्या बुक्स मध्ये आपले एकूण 4 दिलेले फ्रुट्स वगैरे आहे. त्यांच्यामध्ये कोणकोणते मार्क्स वापरले गेले त्यांचा रोल आपल्याला दिलेला आहे. आता पहिलं तुम्हाला म्हटलं 1, 2, 3, 4 ग्रेप्स, ऍपल, त्यानंतर थिओब्रोमा कपा आहे आणि कॉफी अरेबिका आहे. आता हे सगळे जे फळ आहे त्या फळामध्ये विशिष्ट प्रकारचे जे मायक्रोब्स आहेत ते वापरले गेले आहेत. आता जर आपल्याला मार्च 2024 मध्ये जर कॉफीचं विचारलंय पूर्णपणे, पुढच्या वेळेस आपल्याला मार्च 2026 मध्ये आता जी एक्झाम वगैरे आहे त्याच्यामध्ये आपला ग्रेप्सचं पण विचारू शकतात, ऍपलचं पण विचारू शकतात परत, आता किंवा थिओब्रोमाचं विचारू शकतात आपल्याला. त्यामुळे आपल्यालाच ठेवायचं कोणतं, या मायक्रोबचा रोल काय आहे आणि त्यांचं उत्पादन कोणतं आहे. आता कॉफी अरेबिकामध्ये कोणती वापरली? मग लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस वापरली. काय बनते मग पूर्णपणे? ब्रेव्हिस आपलं पेय जे आहे ते कॉफी बनते. तसं कोका आहे, त्यानंतर वाईन आहे, त्यानंतर सायडर आहे. आता हे सगळे कोणते? आपल्या पेय वगैरे आहे. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर कोणतं आहे? कॉफी वगैरे आहे. हा टेबल खूप महत्वाचा आहे. आता नेक्स्ट जे आपलं विचारणार आहे 100% कोणत्या एक पेज मधलं, हेच रिपीट होईल किंवा दुसरं पण होईल, पण आपल्याला हे सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, पुढचं क्वेश्चन बघूयात आपण. बघा, 3 नंबरचा क्वेश्चन आहे, केमिकली व्हिनेगार इज डाय डॅश. आता मी तुम्हाला म्हटलं हा क्वेश्चन जवळपास 2 ते 3 वेळा कंटिन्युअस रिपीट झालेला आहे वेगळ्या वर्षामध्ये. आता बघा, ऍसिटिक ऍसिड असतं पूर्णपणे. आता इथे काय दिलंय? मागच्या वेळेस आपल्याला अमिनो ऍसिड होतं, टार्टरिक ऍसिड होतं, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, ते सेम ऑप्शन रिपीट झालाय. मागच्या वेळेस तिथं टार्टरिक ऍसिड होतं, टार्टरिक ऍसिड पूर्णपणे, की इथं लॅक्टिक ऍसिड होतं. म्हणजे फक्त ऑप्शन पूर्णपणे बदलून मुलांना कन्फ्युज करण्यासाठी असे पर्याय टाकले असं, पण आपल्याला कंटिन्युअस माहित पाहिजे कोणतं? व्हिनेगार मध्ये 100% आहे कोणतं? ऍसिटिक ऍसिड. त्यानंतर दुसरा क्वेश्चन 4 नंबरचा, कधी विचारलाय? जुलै 2023 मध्ये. प्रश्न काय आहे? द बॅक्टेरिया, डायडॅश बॅक्टेरिया आर युजफुल फॉर क्लिनिंग. क्लिनिंग म्हणजे काय रे? स्वच्छ करण्यासाठी. द हायड्रोकार्बन्स अँड ऑइल पोल्युटंट फ्रॉम द सॉइल अँड वॉटर. म्हणजे जमिनीमधलं आणि पाण्यामधले जे ऑइल पोल्युटंट आहे, म्हणजे जे ऑइल साठलेलं आहे, त्या ऑइलला पूर्णपणे रिमूव्ह करण्यासाठी कोणती बॅक्टेरिया जे आहे ती काम करते? मग आपला आन्सर कोणतं आहे? सुडोमोनास बॅक्टेरिया. आता बघा, हे लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया कशामध्ये असते? दह्यामध्ये असते. दुधाचं आपण दही करतोय, कोणते काम येते? लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया जे आहेत. त्यानंतर ऍसिडोबॅसिलस बॅक्टेरिया जे आहेत हिचं काम वेगळं आहे. आणि स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी हा पण बॅक्टेरिया वेगळा आहे. त्यामुळे आपल्याला सरळ सरळ असं कोण सापडतं? सुडोमोनास जो आहे. सुडोमोनाज आहे आणि अल्कोनिओरॅक्स आहे. या 2 बॅक्टेरिया पूर्णपणे ऑइल पोल्युटंट मध्ये आपल्याला काम येत असतात. म्हणजे समुद्रामध्ये जो ऑइलचा लेअर साठलेला आहे त्या ऑइलचा लेअरला पूर्णपणे रिमूव्ह करण्यासाठी कोणतं? सुडोमोनाज आणि कोणता? अल्किनिओरॅक्स, या 2 बॅक्टेरियाचा वापर केला गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. बघा, केमिकली व्हिनेगार इज 4%. आता व्हिनेगार मध्ये 4% काय असतं? ऍसिटिक ऍसिड असतं. आता पहिला एक बघितला आपण, हा एक दुसरा आणि हा एक तिसरा. आता आत्ताच इथं जवळपास 22 ला, 24 ला आणि 25 ला आपल्याला 3 क्वेश्चन विचारले गेले. कशावरती? व्हिनेगारवरती.
आता आपलं क्वेश्चन जे आहे ना व्हिनेगरवरती, आता इथे बघा केमिकली व्हिनेगर मध्ये काय असतं, इथे परत केमिकल व्हिनेगर इज 4% काय असतं. म्हणजे तुम्हाला सांगायचं काय फक्त ऍसिटिक ऍसिडच असतं पूर्णपणे, हे लक्षात ठेवायचं किंवा ऍसिटिक ऍसिड मध्ये किती पर्सेंट काय असतं व्हिनेगर असतं हे आपल्या पुढच्या वेळेस विचारू शकतं. मग आपल्या स्वतःला किती पाहिजे, 4% जास्त पाहिजे. आता पुढचा अजून एक क्वेश्चन तुम्हाला कोणतं, व्हिनेगरचा फॉर्म्युला काय, मग तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं मी कोणता, CH3COOH ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला वगैरे आहे. ठीक आहे. आता हा क्वेश्चन आपला परत रिपीट होऊ शकतो. पुढचा क्वेश्चन बघूया. बघा 6 नंबरचा क्वेश्चन आहे, salt which can be used as a supplement of the calcium and iron are obtained from. मग तुम्हाला म्हटलं असं कोणतं साल्ट वगैरे आहे ते आपण यूज करतोय कशासाठी, सप्लिमेंट साठी, कोणकोणत्या, कॅल्शियम आणि आयर्नच्या. ठीक आहे. आता मग कोणतं आहे, कार्बोनिक ऍसिड आहे का, ऍसिटिक ऍसिड आहे का, सायट्रिक ऍसिड आहे का, ग्लुकोनिक ऍसिड आहे का. आता हे सायट्रिक ऍसिड कुठे असतं पूर्णपणे, लेमन मध्ये. आता याचा आणि त्याचा काही संबंध नाही. ऍसिटिक ऍसिड कुठे असतं पूर्णपणे, आपण बघितलं व्हिनेगार मध्ये असतं. कुठं असतं, व्हिनेगार. आता याच्या फॉर्म्युला काय आहे, CH3COOH. याच्यामध्ये कुठे पण तुम्हाला साल्ट दिसत नाही. आता कार्बोनिक ऍसिड काय, आता CO3 काय असतं पूर्णपणे, कार्बोनिक ऍसिड असतं. आता CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट वगैरे असतं, हे कोणतं कार्बोनिक ऍसिड वगैरे आहे. राहिलं कोणतं फक्त ग्लुकोनिक ऍसिड. मग तुम्हाला सरळ सरळ पर्याय कोण सापडतोय, ग्लुकोनिक ऍसिड जे आहे आपण कशाला वापरतो, कॅल्शियम आणि आयर्नची टॅबलेट आहे, कोणतं सप्लिमेंट आहे, त्यांना बनवण्यासाठी आपण वापरतो. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. तुम्हाला म्हटले 7 नंबरचा क्वेश्चन आहे, डॅश डॅश ब्युरेज इज ऑप्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ ऍपल ज्यूस. आता हा क्वेश्चन ऑलरेडी मी तुम्हाला एक टेबल दिलता बघा, डॅश डॅश ब्युरेज इज ऑप्टेन बाय द फर्मेंटेशन ऑफ ऍपल ज्यूस. ऍपल ज्यूसचं पूर्णपणे फर्मेंटेशन केल्यानंतर आपलं कोणतं पूर्ण ब्युरेज जे आहे म्हणजे पेय आपल्याला बघायला भेटतं. मग त्याचं आन्सर कोणतं आहे आपलं, सायडर. आता ऍपल ज्यूसचं कोणतं आहे, सायडर. त्यानंतर कोणतं, कॉफीचं कोणतं आहे, कॉफी अरेबिकाचं कॉफी वगैरे आहे. अशी दोन ते नाव आपण बघितली होती. आता सायडर आपला ऑप्शन आहे. वाईन कशापासून म्हणते मला कमेंट मध्ये सांगा. कॉफीचं कॉफी अरेबिका आहे आणि कोकाचं काय, थर्मोपिला कोका वगैरे आहे त्याचा आन्सर. ठीक आहे. मला वाईनचं कमेंट मध्ये सांगा काय. पुढचा क्वेश्चन मुला ना आपल्याला, क्वेश्चन 1B मधला क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. ऑलरेडी आपण जे बघितले 1 मार्क MCQ बघितले. त्यानंतर आता 8 नंबरचा क्वेश्चन आहे, 7 बघितले आपण MCQ मध्ये बघा. मॅच द करेक्ट पेअर आपल्याला ओळखायची. आता झॅलिटॉल आहे, झॅलिटॉल जे आहेत ना काय काम करतं तुम्हाला विचारलंय, टू इम्पार्ट ऍसिडिटी म्हणजे काय, ऍसिड तयार करते. टू इम्पार्ट स्वीटनेस जो आहे म्हणजे पदार्थ जे आहे पण त्यांना स्वीटनेस म्हणजे काय, गोडी निर्माण करता येईल आर्टिफिशियल, हे तुम्हाला म्हटलंय. आणि पिगमेंटिंग, कोणतं, आता पिगमेंट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल क्लोरोफिल एक पिगमेंट आहे. काय, क्लोरोफिल हा एक पिगमेंट म्हणजे काय, एक रंगद्रव्य वगैरे आहे असं तुम्हाला म्हटलंय. मग मला सांगा झायलिटॉल कशासाठी काम करत आहे, तुम्हाला माहिती आहे कोणतं, टू इम्पार्ट स्वीटनेस जे आहे म्हणजे आर्टिफिशियल जे आहे स्वीटनेस इम्पार्ट करण्यासाठी आपण कसा वापर करतो, झायलिटॉलचा असं वापर करत असतो बघा. आता इथे तुम्हाला आन्सर दिलेले टू इम्पार्ट स्वीटनेस. आपल्या बुक्स मध्ये एक टेबल आहे बघा, या टेबलनुसार तुम्ही चालायचं आहे. आपल्या बुक्समध्ये जेवढे पण टेबल आहे चॅप्टर नंबर 7 मध्ये, याच्यावरती प्रत्येक वर्षी काही ना काही क्वेश्चन विचारले गेलेच आहे. त्यामुळे हे टेबल तुम्ही लक्षात ठेवायचे म्हणजे ठेवायचेच. आता तुम्हाला बघा, सायट्रिक ऍसिडचं दिले, त्यानंतर मॅलिक ऍसिड दिले, लॅक्टिक ऍसिड दिले, हे काय काम करतं, इम्पार्ट ऍसिडिटी म्हणजे ऍसिडिटी पूर्णपणे तयार करण्याचं काम करतं. तसंच ग्लुकॅमिक ऍसिड आहे, त्यानंतर लायसिन आहे, ट्रिप्टोफॅन आहे, हे काही प्रोटीन बाइंड साठी काम करत आहे. त्यानंतर नायसिन आहे, नेटामायसिन वगैरे आहे, काय काम करतं, मायक्रोबियल रेस्ट्रिक्टेड वगैरे आहे. आता असेच तुम्हाला बागायचे दिले बघा, बिटा कॅरोटीन, लायकोपीन, झॅक्थिन, लुटेन वगैरे आहे. आता याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारला गेलेला आहे, काय काम करतं, इडिबल कलर्स म्हणून काम करतं. असेच तुम्हाला इसेन्स साठी कोण काम करतं, आर्टिफिशियल स्वीटनरसाठी कोण करतं, हेच काम तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे टेबल तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन बघूत आपण. बघा पुढचा क्वेश्चन आपल्याला काय म्हटले, फाइंड ऑड वन आउट, वेगळा घटक ओळखा. त्यामध्ये काय आहे, बीटा कॅरोटीन आहे, लायकोपेन्स आहे, झॅलिटॉल आहे आणि लुटेन आहे. आता ह्या टेबलमध्ये बघा तुम्ही, इथं बीटा कॅरोटीन, त्यानंतर लायकोपेन्स आहे, झॅन्थियन्स वगैरे आहे आणि लुटेन वगैरे आहे. आता याच्यामध्ये जवळपास बीटा कॅरोटीन इथं आहे, कशामधला आहे, हा पूर्णपणे एडिबल कलरसाठी वापरला जातो. त्यानंतर लायकोपिन्स आहे, इथे लायकोपिन आहे, एडिबल कलरसाठी वापरला जातो. त्यानंतर झायलिटॉल आहे, आता हा एडिबल कलरसाठी वापरला जात नाही. हा कशासाठी वापरला जातो, झायलिटॉल जो आहे. झायलिटॉल आपल्याकडे ऑलरेडी क्वेश्चन होता, आर्टिफिशियल स्वीटनर म्हणून वापरला जातोय. आणि लुटेन पण याच्यामध्ये आहे, कशामध्ये, एडिबल कलर मध्ये. आता बघा हा एकूण दुसरा क्वेश्चन याच्यावरती या टेबलवरती.
म्हणजे तुम्हाला मी म्हटलं होतं मगाशी कोणतं आपल्या बुक्स मधले जेवढे पण टेबल आहे कोणत्या चॅप्टर नंबर 7 मधले हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकावरती काही ना काही क्वेश्चन विचारले जातात म्हणजे जातातच. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन बघूयात आपण. आता हे मी इथेच करतो पूर्णपणे. ठीक. आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढचा क्वेश्चन एकदम सोपा आहे. बघा. राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला. मी तुम्हाला म्हटलं होतं मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारले जातात पीवायक्यू मध्ये. कशाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला 4% ऍसिटिक ऍसिडचा. तुम्हाला ऑलरेडी आन्सर दिलं होतं. ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे? CH3COH. पण त्याचा 4% ऍसिड ऍसिडचा. क्वेश्चन केव्हा झालाय? जुलै 2020 मध्ये. म्हणजे जवळपास हा 4 नंबरचा क्वेश्चन झाला. ऑलरेडी आपण 3 क्वेश्चनच्या वरती बघितले. हा चौथा क्वेश्चन कशावरचा? ऍसिटिक ऍसिडचा. पुढचा क्वेश्चन आहे आपला फाइंड ऑड वन आउट. वेगळ्या गटाबोळचा. कोणता? ड्रायिंग आहे, सॅल्टिंग आहे, कुकिंग आहे, सोकिंग वेस्ट बरोबर आहे. आता बघा, ड्रायिंग आहे, सॅल्टिंग आहे, त्यानंतर सोकिंग वेस्ट आहे. या सगळ्या कशाच्या आहे? प्रिझर्वेटिव्ह मेथड आहे. काय प्रिझर्वेटिव्ह मेथड आहे. म्हणजे एखादं अन्न जे आहे पूर्णपणे स्टोअर करण्यासाठी आपण वापरतो. पण ही कुकिंग प्रिझर्वेटिव्ह मेथड नाही, ती अन्न स्टोरेज मेथड आहे. ठीक आहे. प्रिझर्वेटिव्ह मेथड आहे सगळ्या. त्यामुळे आपलं ऑड वन आउट कोणतं येईल? कुकिंग हे आपलं ऑड वन आउट आहे. हा, पुढचा क्वेश्चन विचारलाय 12 नंबरचा. हा पण एक मार्कचा क्वेश्चन फक्त एक वेळ लिहायचे आपल्याला किंवा तुम्हाला वेगवेगळे कारण लिहायचे बघा. देर इज अ ऑइल लेअर ऑन द वॉटर सरफेस ऑफ रिव्हर इन युअर एरिया. तुमचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये जी नदी वगैरे आहे किंवा काही जागा वगैरे आहे त्या नदीमध्ये ऑइल लेअर तुम्हाला बघायला भेटले. म्हणजे काय? ऑइलचा एक थर आहे, तेलाचा थर बघायला भेटला रिव्हर वरती. ठीक आहे. व्हॉट विल यू डू? तेव्हा तुम्ही काय कराल? आता हा तुमचा माइंड गेमचा क्वेश्चन आहे मुलांना. आता हा क्वेश्चन काय विचारलाय? फक्त मुलांची क्युरियस पॉवर जी आहे पूर्णपणे ते ओळखण्यासाठी हा क्वेश्चन विचार केलेला आहे. आता बघा तुमच्या रिव्हरमध्ये जर ऑइल लेअर आहे, तुम्हाला जर ऑइल लेअर बघायला भेटला तर तुम्ही काय कराल? पहिली गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला 2-3 कारणं दिली. इन्फॉर्म लोकल अथॉरिटीज जे आहेत त्यांना आम्ही इन्फॉर्म करू. पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहेत त्यांना आपण इमिजिएटली इन्फॉर्म करू. म्हणजे तुम्हाला जर काही वाटलं की तुमचा नदीच्या आसपास म्हणजे तुमची जी एरिया आहे त्या एरियामध्ये नद्या वगैरे आहेत, त्या नद्यांमध्ये कोणतं ऑइल लेअर साठलं वगैरे आहे, अशा वेळेस तुम्ही काय कराल? लोकल बोर्डला काय कराल? इन्फॉर्म कराल. ठीक आहे. असं तुम्हाला म्हटलं आहे. दुसरं कारण बघू आपण. बघा, तुम्ही बायोरेडिमेशन रेमिडिएशन कराल. म्हणजे बायोरेडिमेशन म्हणजे काय? असा जो ऑइल लेयर आहे तो पूर्णपणे मेकॅनिकली आपण काढू शकत नाही. आणि तो मेकॅनिकली काढू नाही शकत म्हणून आपण काय करू? सुडोमोनास जी बॅक्टेरिया वगैरे आहे, अल्कनोरिस बॅक्टेरिया जे आहेत. आता बघा, सुडोमोनास होती ऑलरेडी आपला 1 मार्कचा क्वेश्चन येऊन गेलाय एमसीक्यू मध्ये. दुसरी कोणती? एक अल्केनिओरेक्स आहे. तुम्हाला म्हटलं होतं अल्केनिओरेक्स, ब्रोकोमेन्सिस आहे आणि सुडोमोनास. हे काय करतात? पूर्णपणे बायोरेडिमेशन करतील. म्हणजे ह्या बॅक्टेरियांचा वापर केल्यानंतर ते पाण्यावरचा जो ऑइल लेयर असतो मुलांनो, तो ऑइल लेयर काढून टाकतात. आणि त्या ऑइल लेयरला कोणता हायड्रोजन आहेत पूर्णपणे आणि कार्बन डायऑक्साईड जो आहेत, या दोन याच्यामध्ये काय करतात? स्प्लिट करतात बघा. मग काय करणार? आपण पूर्णपणे ऑइल लिग्डेन जे बॅक्टेरिया आहेत, सुडोमोनाज आहे, अल्केनिओरेक्स आहे, यांना आपण याच्यामध्ये ऍड करू. ठीक आहे. हे तुम्हाला म्हटलं आहे. आणि पुढे आता आपण जर हायड्रोकार्बन बॅक्टेरिया जे आहेत, कोणत्या ह्या बॅक्टेरियाचा वापर करून कोणत्या पूर्णपणे त्या पाण्याला आपण त्या ऑइल लेयरला CO2 आणि H2 मध्ये आपण काय करू? वेगवेगळे विभागून देऊ. म्हणजे आपण ती ऑइल लेयर जो आहे, ऑइल लेयर मध्ये या हायड्रोकार्बन बॅक्टेरिया आपण वापरल्यानंतर ते त्या पाण्याला पूर्णपणे CO2 मध्ये आणि H2 मध्ये रूपांतर करणार. म्हणजे पोल्युशन आपोआप मिटून जाईल. म्हणजे आपल्याला कोणत्याही जर ऑथॉरिटीला सांगण्याची गरज पडणार नाही. आपण जर या बॅक्टेरियाचा वापर केला कोणकोणत्या? अल्केनिओरस आणि ब्रोकोमेन्सिस, तरी पण आपल्याला हा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. हे तुम्हाला म्हटलेलं आहे. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि मुलांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पुढे कोणत्या टॉपिकचे व्हिडिओ पाहिजे ते पण मला नक्की कळवा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.